फक्त 12,000 रुपयांची उधारी घेऊन व्यवसाय सुरू करणारा एक माणूस पुढे जाऊन जगातील 35% सोन्यावर नियंत्रण ठेवणारा गोल्ड किंग बनतो. चेन्नईच्या गल्ल्यांमधून थेट स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचलेली ही यशाची कहाणी आज देशातील सर्वात मोठ्या महाघोटाळ्याच्या आरोपांनी हादरली आहे. 15 लाख कोटी रुपयांचा झोल. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. 15 लाख कोटी. देशातील सर्वात मोठी सोनं शुद्धीकरण कंपनी राजेश एक्सपोर्ट्स आणि तिचे मालक राजेश मेहता आज सेबीच्या रडारवर आहेत. पण हा घोटाळा नेमका काय आहे आणि तुमच्या आमच्या खिशाला कात्री कशी लागते, चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर. शेअर बाजार नियामक संस्था म्हणजे सेबीने राजेश एक्सपोर्ट्सवर एक भयंकर ठपका ठेवला आहे. सेबीच्या मध्ये गेल्या 5 वर्षात म्हणजे 2021 ते 2025 या वर्षांमध्ये कंपनीनं आपल्या खात्यांमध्ये तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा खोटा आणि फुगवलेला महसूल दाखवला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीनं दाखवलेल्या एकूण कमाईपैकी 99.80% कमाई ही केवळ कागदावर होती. ती पूर्णपणे काल्पनिक होती. सेबीचे सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी स्पष्ट केलंय की कंपनी अनेक वर्षांपासून हवेतले आकडे पुस्तकांवर नोंदवत होती. एवढंच नाही तर कोणतीही मंजुरी न घेता कंपनीचा पैसा थेट प्रमोटर्सच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवला गेला. आता तुम्ही म्हणाल, एवढी मोठी पत या कंपनीनं कशी निर्माण केली? तर 2015 मध्ये राजेश एक्सपोर्टनं स्वित्झर्लंडची वेलकॅम्बी ही जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी विकत घेतली होती. कंपनीचा दावा होता की ही त्यांच्या 97 ते 99% महसूल या परदेशी उपकंपन्यांमधून येतो. पण जेव्हा सेबीनं प्रत्यक्ष वेलकॅम्बीच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा तिथे या अफाट कमाईचा कोणताही पुरावा सापडला नाही. तपासात सहकार्य न केल्यामुळे सेबीनं आता राजेश मेहतांना जोरदार दणका दिला. त्यांच्यावर शेअर बाजारात शेअर्स खरेदी विक्री करण्यास पूर्ण बंदी घातली आहे आणि कंपनीच्या फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश दिले आहेत. पण मित्रांनो, खरी चिंता इथे सुरू होते. बाजारातील मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं टाळलं होतं. मग असं काय घडलं की देशातील सर्वात मोठी सरकारी विमा आणि सर्वसामान्यांच्या विश्वासार्थ असलेली LICनं यात तब्बल 10.8% भांडवल खरेदी केलं. कंपनीचे शेअर सातत्यानं घसरत असतानाही LICनं आपली गुंतवणूक का काढून घेतली नाही? आज सेबीच्या या कारवाईनंतर राजेश एक्सपोर्टला 5%चं लोअर सर्किट लागलंय आणि LICचे शेअर्सही घसरले. सामान्य जनतेने आपल्या भविष्यासाठी LICमध्ये जमा केलेल्या पैशांची सुरक्षा आता धोक्यात आली आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे राजेश एक्सपोर्टनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचा दावा आहे की सेबीचा EBITDA आणि महसूल मोजण्यात काहीतरी गैरसमज झाला आहे आणि त्यांची आर्थिक माहिती अचूक आहे. ते तपासात सहकार्य करायला तयार आहेत. पण जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शेअर बाजारात तज्ज्ञांचा सामान्य गुंतवणूकदारांना एकच स्पष्ट सल्ला आहे, या शेअरपासून सध्या लांब राहा. आता जाणून घेऊयात कोण आहेत राजेश मेहता. राजेश मेहता यांचा जन्म 20 जून 1964 रोजी बेंगळूर येथे झाला. ते राजेश एक्सपोर्ट या सोन्याच्या क्षेत्रातील देशातील एका नावाजलेल्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. बेंगळुरूच्या सेंट जोसेफ या नामांकित शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अगदी कमी वयात वडिलांच्या सराफा व्यवसायात पाऊल ठेवलं. 1980च्या दशकात राजेश मेहता यांनी आपलं भाऊ प्रशांत यांच्यासोबत चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून अवघे 1200 रुपये उधार घेतले होते. त्यानंतर त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करत जागतिक स्तरावर सोन्याच्या शुद्धीकरणातील सर्वात मोठी कंपनी वेलकॅम्बी विकत घेण्यापर्यंत मजल मारली होती. मात्र आता सेबीच्या या धडक कारवाईमुळे आणि अब्जावधी रुपयांच्या कथित अकाउंटिंग घोटाळ्यामुळे राजेश मेहता आणि त्यांची कंपनी पूर्णपणे अडचणीत आली असून विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. राजेश एक्सपोर्ट जगातील 35% जास्त सोन्यावर प्रक्रिया करते. यावरूनच त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते. राजेश मेहतांचे वडील जसवंतरी मेहता दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुजरातहून कर्नाटकात आले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर राजेश देखील वडिलांसोबत व्यवसायात सामील झाले. 1982 मध्ये राजेश चेन्नईहून चांदीचे दागिने खरेदी करून गुजरातच्या राजकोटमध्ये विकू लागले. दागिन्यांच्या व्यवसायात यश मिळाल्यानंतर सोन्याचे दागिने बनवण्यासाठी त्यांनी बेंगळुरूमधील आपल्या गॅरेजमध्ये छोटा कारखाना सुरू केला, जे आता हजारो कोटींचे साम्राज्य बनले आहे. स्वित्झर्लंडमध्ये स्थित वेलकॅम्बी SA ही जगातील सर्वात मोठी सोन्याची शुद्धीकरण कंपनी आहे, ज्याचे राजेश मेहतांच्या राजेश एक्सपोर्ट या कंपनीने जुलै 2015 अधिग्रहण केलेले आहे. ही स्विस शुद्धीकरण कंपनी
दरवर्षी 2000 टनांहून अधिक सोनं, चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियमवर प्रक्रिया करतं. आता आपल्या व्यवसायाचा विस्तार केल्यानंतर त्यांच्या स्वित्झर्लंड आणि भारत या दोन्ही देशांमध्ये गोल्ड रिफायनर्स आहेत. वडिलांसोबत दागिन्यांच्या व्यवसायात काम करताना राजेश मेहतांनी आपला भाऊ प्रशांतसोबत वडिलांचा व्यवसाय वाढवण्याचा निर्धार केला. या दरम्यान त्यांनी चांदीचा व्यवसाय सुरू केला, ज्यासाठी त्यांनी तब्बल 10,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. गुजरातच्या या व्यावसायिकाने केवळ 10,000 रुपयांमध्ये आपला व्यवसाय सुरू केला होता आणि 3.11 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक बनले. राजेश मेहतांना जगातील सर्वात मोठे सोन्याचे व्यापारी म्हणून ओळखले जाते. राजेश मेहतांच्या मालकीची कंपनी सोन्या हिऱ्यांच्या दागिन्यांचे उत्पादन आणि निर्यात करते. राजेश एक्सपोर्ट बेंगळुरू येथे मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय सोन्याची किरकोळ विक्रेता कंपनी असून देश विदेशात प्रमुख सोन्याचे निर्यातदार म्हणून स्वतःला स्थापित केलेले राजेश मेहता बेंगळुरूमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. कारण एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहायला मिळतात आणि त्यांच्या अगदी उजव्या बाजूला राजेश मेहता पाहायला मिळत आहे. आणि याच फोटोवरून सध्या विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला टीकेचं धनी ठरवलं आहे. 15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LICने गुंतवणूक केलीच कशी? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून सेबी सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झालंय. यात सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे LICचा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. तर दुसरीकडे यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. मुळामध्ये त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्र लिहिले आहे. 2 पानी पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्यास त्यांनी सांगितलं आहे. नेमकं संजय राऊत काय म्हणाले ते सुद्धा जाणून. तर संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राची सुरुवात परम आदरणीय महात्मा श्री किरीट सोमय्या माजी खासदार भाजप अशी होते. सध्या देशभरात गाजत असलेल्या राजेश एक्सपोर्ट आणि त्यातील संशयित राजेश मेहता प्रकरणात 15.15 लाख कोटीचा घोटाळा, सरकारची फसवणूक याबाबत तुमचा बुलंद आवाज उठवण्याबाबत असा विषय लिहिणारं पत्र संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लिहिलं आहे. देशभरातील अनेक घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर आपण आवाज उठवत असता. अनेकदा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीविरोधात धरणे धरता, त्यांच्या घरातही घुसता. त्यामुळे भ्रष्टाचार विरोधाचा किडा आपल्या शरीरात नक्कीच वळवळत आहे. तो देशासाठी महत्त्वाचा आहे. सध्या देशात एक गंभीर आर्थिक घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आलंय. सेबीनं 3 जून 2026 रोजी राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि त्यांचे प्रमोटर तथा अध्यक्ष राजेश मेहता यांच्या विरुद्ध अंतरिम आदेश जारी केला. या आदेशानुसार कंपनीनं आर्थिक वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षात सुमारे 15.15 लाख कोटी रुपयांच्या महसुलाची फसवणूक केल्याचं आढळून आलंय. यातील 97 ते 99.8% महसूल विदेशी सबसिडियरी कंपन्यांमधून दाखवला गेला आहे. म्हणजेच विशेषतः स्वित्झर्लंडमधील वेलकॅम्बी AM या कंपनीतून दाखवला गेला आहे. हा कंपनीचा व्यवहार व आर्थिक उलाढाल संशयास्पद आहे. याशिवाय खोट्या व्यापाऱ्यांच्या नोंदी, प्रमोटरच्या खात्यात बेकायदेशीर निधी हस्तांतरण आणि इतर गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. अशा प्रकारचं पत्र लिहित संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितलंय. याशिवाय संजय राऊत यांनी याच पत्रातून किरीट सोमय्यांना काही मागण्या केल्यात. त्या मागण्या कुठल्या त्या सुद्धा समजून घेऊयात. किरीटजी, आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचं एक साधन आहात. अनेक प्रकरणात आपण आक्रमकपणे आवाज उठवता. पण आज जेव्हा असा मोठा भाजप पुरस्कृत घोटाळा समोर येतो, ज्यात सरकारी योजनांचा, सार्वजनिक निधीचा, LIC आणि सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग आहे, तेव्हा आपण तोंडास टाळे लावून का बसलात, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. शिवाय खरी भ्रष्टाचार विरोधी लढाई ही निवडक आणि पक्षपाती नसावी. ती सर्व प्रकरणात सर्व पक्षांच्या किंवा नेत्यांच्या जवळच्या असलेल्या प्रकरणातही तितक्याच जिद्दीने लढायला हवी. म्हणूनच मी आपणास स्पष्ट आवाहन करतो की राजेश मेहता राजेश एक्सपोर्ट प्रकरणात तातडीने आणि जोरदार आवाज उठवा. आपल्या पक्षांच्या खासदारांना या घोटाळ्याबाबत मार्गदर्शन करा. संसदेत किंवा सार्वजनिक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करा असे त्यांना सांगा. सेबी, केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करा.
PLI प्रकल्पाच्या निवडीची समीक्षा आणि गरज पडल्यास प्रकल्प रद्द करून घ्या. गुंतवणूकदारांच्या विशेषतः LIC पॉलिसी धारकांच्या पैशांचे संरक्षण आणि नुकसान भरपाईची व्यवस्था करण्याची मागणी करा. मागणी मान्य झाली नाही तर LIC मुख्यालयासमोर उपोषण करा. जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर कारवाईची मागणी करा, नाहीतर पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही केवळ विरोधकांविरुद्ध किंवा निवडक प्रकरणात नसावी, तर ती सत्य आणि पारदर्शकतेच्या बाजूने कोणत्याही दबावाशिवाय असावी. आपल्या भूमिकेत ही सुसंगतता असणे हे गरजेचं आहे. आपण या प्रकरणी लवकरात लवकर ठोस कारवाई करावी हीच अपेक्षा. असं एकंदरीत टोला हाणणारं पत्र संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे. त्यामुळे एकीकडे किरीट सोमय्या सातत्यानं अशा अनेक भ्रष्टाचार विरोधी कारवाया असतील, अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या पत्रानंतर या प्रकरणी किरीट सोमय्या लक्ष घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे जे मूळ प्रकरण आहे ते म्हणजे राजेश मेहता, राजेश एक्सपोर्ट, जे सध्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे. 15.15 लाख कोटींचा असा महाघोटाळा सध्या देशभरामध्ये झालेला आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य पैसे गुंतवतात अशा LICचा सुद्धा या सगळ्यामध्ये भाग पाहायला मिळते. LICने सुद्धा यामध्ये गुंतवलेले आहेत पैसे. मात्र या सगळ्यामधून आता जो घोटाळा झाला आहे यामधून सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार? तुमचं याबाबतचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.